पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला स्वस्थ बसता येणार नाही आणि स्वस्थ बसून चालणार नाही। उठने की चाह तो सारे आम होती है, उठने की चाह में जिंदगी तमाम होती है। अरे पंखों के कुछ नहीं होता तो हौसलों से उड़ान होती है। अरे आपल्या चर्मकार समाजाला आपले हौसले बुलंद करावं लागेल। महिलांचा बुलंद आवाज। सर्वप्रथम मी संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या चरणी वंदन करते। तर तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्यामुळे आज आम्ही आणि तुम्ही इथे रस्त्यावर बसू शकलो त्या महामानवास विनम्र अभिवादन करते। आणि त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी इथे उपस्थित झालेल्या आहे आणि आम्हाला प्रेरणा देणारे आमच्या सर्वांच्या प्रेरणास्थान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार वंदन करते। व इथे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माधव गायकवाड, त्याचप्रमाणे आमचे अध्यक्ष कमला दादा जे प्रामुख्याने नेहमी आपला समाजकार्य करावं तर संवादासारखं नक्की। तर आणि इथे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय समाज बांधव आणि भगिनी, त्याचप्रमाणे इतर समाजाचे सुद्धा आमचे मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत। तर मी एकदा म्हणेन संत शिरोमणी गुरु रविदास महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा। आज आता आपले सगळं सकाळपासून आपण सतत बाईट बोलत आहोत। बऱ्याच गोष्टी आहेत राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने चर्मकार समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी आपल्या समाजात असलेल्या पोट जाती असो की कुठल्याही असो जो चर्मकार आहे त्या सर्व चर्मकार समाजासाठी आपण काम करतो। जिथे जिथे अन्याय अत्याचार होत असतो तिथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ हे मोठ्या याच्याने नेतृत्व काढून तिथे न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेमध्ये असतो। आपला समाज पाहिजे त्या पद्धतीने सामाजिक म्हणा आर्थिक म्हणा अशी उन्नती आपण केलेली नाही, परंतु ही उन्नती साधण्यासाठी जेव्हा आपले घोलप साहेब माजी आपले समाज कल्याण मंत्री होते त्यांनी आपल्यासाठी विशेष करून संत रविदास चर्मोद्योग विकास महामंडळाला वेगळं करून एक वेगळं अस्तित्व आपल्याला दिलं। ते अस्तित्व देऊन सुद्धा आपला समाज जो आहे करोडोच्या घरात आहे, परंतु जेव्हा पण न्याय देण्याची वेळ येते तेव्हा नोकरीवाला आणा म्हणते। आता नोकरीवाला माझा भाऊ नाही, माझा काका नाही, माझा मामा नाही किंवा माझा नातेवाईक नाही, तर मला कोण देणार आहे? कोण मला गॅरंटी देणार आहे? कोण माझ्या भाऊबंधांसोबत कोण माझ्या बहिणींसोबत उभं राहणार आहे? तर आम्ही हे म्हणत आहे की नोकरीची अट कशाला आणली? पारंपरिक व्यवसाय चालायचे त्या ठिकाणी आपल्या काही जागा होत्या आपल्याला मिळालेल्या जिथे आपले लोक काम करायचे चामड्याचं, त्या जागा आता आमच्या नागपूरचीच गोष्ट घेतली तर आमची नागपूरची बगडगंजमध्ये एवढी मोठी जागा होती, पण त्या जागेचा लीज आम्हाला कळलं नाही म्हणून कुठेतरी एका नेत्यांनी पक्षाच्या नेत्यांनी ती जागा हडपून आपलं मोठं कॉलेज केलं आणि आज आपल्या समाजाला बसायसाठी जागा नाही। असंही खेड्यामध्ये ज्या काही टोरकोळीच्या जागा ज्या आहेत, जेव्हा आम्ही समाज भवनाची मागणी करतो त्यावेळेस मात्र आमची कोणी ऐकून घेतलं जात नाही। तेव्हा विचारते आप लोग कितने आहे म्हणते, कोण आहे म्हणते, तुम्ही संघटित आहात का? सर्वात पहिले प्रश्न करतात तुमच्याकडून आम्हाला कधी मतदान येणार? इकडे आई पक्ष म्हणतो आम्हाला मतदान नाही, तिकडे तोही पक्ष म्हणतो आम्हाला मतदान नाही। मग आम्ही मतदान काय वरच्याला करतो का? बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला बोलायच्या आहेत। आता आम्ही एक नागपूरला पायलट प्रोजेक्ट बनवला। आमची मागणी आहे की तो पायलट प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये आम्ही गॅरेंटरची अट हटवून आम्ही ती अट आम्ही लोकांना लागू करून दिली आणि 100 महिलांनी त्याचा बेनिफिट घेतला। का घेऊ शकला? तर त्याच्यामध्ये जे काही अटी होत्या त्या अटीला आम्ही शिथिल करून आम्ही आरबीआयच्या याच्यावर आम्ही अभ्यास करून तो प्रोजेक्ट बनवला। तो त्यांनी याच्यामध्ये बोलले, त्या सर्वांशी आमचं बोलणं झालं आणि आपल्या मागण्या मंजूर करण्यासाठी एवढ्या वर्षामध्ये आजचं हे फलित आहे की आपल्या समाजाचे सगळे आमदार आता कामाला लागले। हे तुमचा विजय आहे। मुख्यमंत्री साहेब खूप बिझी असल्यामुळं त्यांनी त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांना निवेदन घेण्यासाठी पाठवलं। ते सगळी गोष्ट सकारात्मक चर्चा झाली, त्यावरती आदरणीय नानासाहेब बोलतील। परंतु एकच तुम्हाला मी सांगतो की आपल्याला कुठलीही गोष्ट मुलगा लढल्याशिवाय आई दूध पाजत नाही। आपल्याला संघर्षाची भूमिका वेळोवेळी घ्यावी लागेल। समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या हक्कासाठी, न्यायासाठी आपल्याला लढाऊ बनलं पाहिजे।
एवढं मला आपल्याला सांगायचं आहे. आणि 100% सांगतो, येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा विजय आहे. आणि मी परत एकदा सर्वच आमदारांचं आणि आपण जिथून ज्या ज्या जिल्ह्यातून आलात त्या सर्व समाज बांधवांचं, जे आले त्यांचं, जे घरी बसले त्यांचं, जे घरून बसून ऐकायले त्यांचं, सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. आणि यानंतर आदरणीय नानासाहेब बोलतील. हे संपल्यानंतर आपलं व्यवस्थित जायचं आहे. प्रत्येकानं आपापल्या गाडीत बसून प्रत्येक जे सोबत आले त्या सर्वांना घेऊन जायचंय आणि प्रत्येकानं आपापल्या घरी जायचंय. आता नाना बोलतील. धन्यवाद. चर्मकार समाजाच्या मागण्यांसाठी या ठिकाणी आलात म्हणजे तुम्ही समाजाला काहीतरी देणं लागतात. ही जी काही उतराई आहे त्या परीक्षेमध्ये आपण सगळे महाराष्ट्रातून आलेले बांधव हे पास झालेले आहे. कारण तुम्ही जोपर्यंत संघर्षाची भूमिका घेत नाही तोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होणार नाही. या भावनेतून आपला या 23, 24 आणि 25 हा आपला जवळजवळ तिसरा मोर्चा आहे आणि हा मोर्चा आपला यशस्वी झाला. मुख्यमंत्र्यांना कोणाचं कडेच खातं नसल्यामुळे त्यांनी सांगितलं की नेमकं काय पाहिजे विचारा. सावे साहेबांनी सांगितलं की नेमकं काय पाहिजे. मी त्यांना सांगितलं की आमच्या ह्या ज्या 23 मागण्या आहे ह्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या होत्या, परंतु सचिवांनी GR काढला नाही आणि सगळ्या महामंडळाच्या मागण्या मान्य केल्या, परंतु जाणून बुजून सचिवांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे. तो अन्याय दूर करण्याच्या दृष्टीनं आम्हाला एक मिटिंग द्या आणि ज्या दिवशी मिटिंग द्याल त्या दिवशी आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर संजय सावकारे साहेब मंत्री आपल्या समाजाचे ते पण आले. त्यांनी पण तिथे मिटिंगमध्ये सहभागी झाले. सावे साहेबांशी तेही बोलले. ते म्हणले संजय साहेब आपण हा प्रश्न मुंबईला एक मिटिंग लावू, तुमच्या नेत्यांना बोलून घेऊ आणि हा मार्गी लावू. हा प्रश्नाबद्दल तुमचे सगळे आमदार माझ्याशी बोललेले अशा पद्धतीने सांगितलं. याचा अर्थ आपले आमदार आपल्या प्रश्नांमध्ये आता लक्ष घालायला लागलेले आणि ही अत्यंत आनंदाची बाब आहे. विशेष म्हणजे काही आमदार जे राष्ट्रीय चर्मकार महासंघाशी पहिल्यापासून जुडलेले आहेत. अशोक माने आहेत, ते नव्यानं निवडून आल्यामुळे तो आपल्या एक जमेचा भाग आहे. त्याच्यानंतर कुचेकर नारायण कुचे हेही संघाशी आपल्या निगडीत आहे. संजय सावकारे हे आपल्या संघाशी निगडीत आहे. म्हणजे एक मंत्री आता आपल्याला मिळालेला आहे. त्याच्यानंतर 9 आमदार म्हणजे आता सगळे म्हणतात 12 आमदार, असे 12 आमदार चर्मकार समाजाचे. आपण ज्या ज्या भागात राहतात, ज्या ज्या भागात आपले आमदार आहे त्यांना तुम्ही हक्काने काम सांगा. त्यांची नाही केलं तर तुम्ही आम्हाला कळवा. परंतु आता ही जी काही मिटिंग होईल मंत्रिमंडळाचं वाटप झाल्यानंतर त्यामध्ये आपला प्रश्न हा मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही अशी माझी खात्री आहे. आणि तेच वचन मंत्री महोदयांनी मला दिलेलं आहे, तेच मी आपल्याला सांगतो. आपण आमची वाट पाहत 2 तास बसलात त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा तुम्ही एवढ्या लांबून आले आणि जे काही समाजाबद्दलचं ऋण व्यक्त केलं त्याबद्दल पुन्हा मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण आता जाताना, आता रात्रीचा प्रवास आहे, एकदम सावकाश व्यवस्थित जा आणि आपल्याला एकमेकाला सांभाळून घेऊन जा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय रविदास. मोर्चा आपल्या सर्वजण राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जो मोर्चा एकदम त्वरित काढण्यात आला, तरी पण सर्वांनी इथे खूप छान पद्धतीने सहकार्य केलं. आणि हे आपली एक जमेची बाजू आहे आणि आपण ज्या जमिनीवर इथे आलात एवढ्या याच्यामध्ये सुद्धा महिला सुद्धा इथे सहभागी झाल्या आहेत. कारण की आपल्याला गरज आहे, ती गरज ओळखून आपल्या संघटनेने जे काही 23 मागण्या आहेत त्या मागण्या आताच मान्य करण्याचे ठरवलेलं आहे. आणि आम्हाला एक शिष्टमंडळ सुद्धा नेणार आहेत. शिष्टमंडळाची भेट करून आमच्या मागण्या परिपूर्ण करणार आहेत. परंतु परत माझं एक म्हणणं आहे की इथे न थांबता अजूनही काही हा पण आमिष नसावा याचा फॉलोअप सुद्धा संघटना करेल. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपण मंत्री महोदयाला आपण सोडणार नाही आहेत. आणि जमेची बाजू म्हणजे आपले जे 12 आमदार आहेत ते सुद्धा आपल्याला पाठपुरावा करण्याकरता सहकार्य करणार आहेत. हा मोर्चा सफल करण्यासाठी सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे. माधव दादा असेल, खैरे दादा असेल, आमचे कारटकर दादा मुंबईवरनं आले, स्पेशली संभा वाघमारे दादा जे वणीवरून एवढ्या
महिला आज विशेष म्हणजे मार्गशीर्ष आणि कुठे ना कुठे आम्ही हिंदू संस्कृतीला बिलीव करणारे आज मार्गशीर्षाचं असून सुद्धा महिला तयार न करता आपल्या समाजासाठी त्यांनी एक व्रत करून इथे आला तर माझ्या भगिनींकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण की अर्ध्या तर आल्या नाही का बरं, तर त्यांची काही अडचणी होत्या, काही होतं. नाना कालच बोलले होते की आम्ही आमच्या समाजाचं नेतृत्व करतो, समाजातले घटक हे गरीब आहे, आमचं त्यांच्यावर रुसत नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही सुद्धा आमच्या सोबत राहाल. आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा आणि बघा खूप छान आपण आला, त्याचं फलित सुद्धा झालंय की आपल्या मागण्या ज्या म्हणजे कुठेतरी थांबल्या होत्या त्याला पूर्णतः एक पुनर्जीवितपणा मिळालेला आहे. तर आपला मोर्चा हा सफल झाला असं मी जाहीर करते. आणि हे सर्व झालं माझ्या इथे समाज बांधव आणि भगिनींमुळे. धन्यवाद. जय भीम, जय रविदास. मी संभा वाघमारे, विदर्भ अध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ. आज 19 तारखेला नागपूर विधिमंडळावर जो आपण निर्णायक असा मोर्चा काढला, या मोर्चामध्ये महाराष्ट्रातल्या संपूर्ण कान्याकोपऱ्यातून समाज बांधव हजर झाले. एक पहिल्यांदा गोष्ट लक्षात घ्या की आपण शासनाकडे भीक मागत नसून संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आपण त्यांच्याकडून आपले हक्क मागत आहोत. आपण डोक्यातून हा विषय काढून टाकावा की भीक मागत आहोत. भीक नाही, आमचे संविधानिक हक्क आम्ही मागत आहोत. आम्हाला जे संविधानाने अधिकार दिले त्या अधिकाराची अंमलबजावणी करण्याचा आम्ही या ठिकाणी मोर्चाद्वारे त्यांना सांगितलेलं आहे. आपल्या समाजाच्या अनेक मागण्या आहेत. त्या अंतर्गत चर्मोद्योग विकास महामंडळाचं कर्ज जे कोरोना काळात थकीत राहिलं ते कर्जमाफी व्हावी याकरता आपण आताच मंत्री महोदयांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनातून त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं की लवकरच मुख्यमंत्री साहेबांसोबत एक बैठक लावून त्या बैठकीमध्ये सर्व मागण्या ज्या आपण केल्या त्या मागण्या निश्चितपणे पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. परंतु त्यासोबतच आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातून एक माहिती घेतली की त्या ठिकाणी 5 लाख रुपये जे कर्ज मिळत आहे चर्मोद्योग विकास महामंडळामार्फत, त्या ठिकाणी 50,000 रुपये अनुदान मिळायला पाहिजे सबसिडी, परंतु फक्त 10,000 सबसिडी दिल्या जात आहे. ती सुद्धा अन्यायकारक सबसिडी रद्द करून 50,000 सबसिडीचा GR त्वरित शासनानं काढावा, हे सुद्धा मी या ठिकाणी आवर्जून सांगेन.